मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 19 अनुभव 2 या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा। आईला पाहताच मुलगा धावत का गेला? उत्तर, मुलाला आईच्या हातात 2 मोठ्या पिशव्या दिसल्या। त्या जड असाव्यात असे त्याला वाटले। आईला मदत करावी या विचाराने आईला पाहताच मुलगा धावत गेला। आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते? उत्तर, आईच्या हातात 2 वजनदार पिशव्या होत्या। बराच वेळ त्या हातात धरल्याने ओझ्यामुळे आईचे हात लालेलाल झाले होते। आईला बरे का वाटले? उत्तर, आई 2 हातात वजनदार पिशव्या घेऊन एकटीच आली। तिचे हात त्या ओझ्यामुळे लालेलाल झाले होते। बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती। आईच्या हातातील एक पिशवी मुलाने घेतल्यामुळे तिचे ओझे कमी झाले, म्हणून तिला बरे वाटले। मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? का? उत्तर, ज्या दिवशी शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी किराणा सामान आणायला जायचे असे मुलाने ठरवले, ज्यामुळे आईला ओझे उचलावे लागणार नाही। प्रश्न दुसरा, खालील शब्दात शरीराचे भाग असणारे शब्द शोधा आणि लिहा। उदाहरणार्थ, सामान। सामान या शब्दामध्ये मान हे काय आहे? शरीराच्या अवयवाचे नाव म्हणजे बॉडी पार्ट्स नेम, मान। तसंच पोपट या शब्दामध्ये पोट हे काय आहे? शरीराच्या अवयवाचे नाव। तसंच पुढे काही शब्द दिलेले आहेत आणि त्यात आपल्याला शरीराचे भाग असणारे शब्द शोधायचे आहेत। पहिला शब्द आहे पाठवणी। यात बॉडी पार्ट्स नेम आहे पाठ। मग पाठ या शब्दाला अंडरलाईन करायची आहे आणि हा शब्द तुम्ही परत तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे। पुढचा शब्द आहे यजमान। यामध्ये मान हा शब्द। पुढं आगबोट, यामध्ये बोट। तोंडपाठ या शब्दामध्ये दोन्ही सुद्धा बॉडी पार्ट्स आहेत, तोंड आणि पाठ। पुढचा शब्द आहे पोटपूजा। तर यात बॉडी पार्ट्स नेम आहे पोट। पुढचा शब्द पायपुसणी। तर यात पाय। पुढचा शब्द गाल बोट। यात हे दोन्ही सुद्धा शब्द बॉडी पार्ट्स आहेत, जसं गाल आणि बोट। नाकतोडा। तर यात शब्द आहे नाक, अशा पद्धतीने। तर मुलांनो, इथे आपण ज्या ज्या शब्दांना अंडरलाईन केलेले आहे ते शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या। प्रश्न तिसरा, खालील शब्द वाचा व तसेच लिहा। इथे काही जोड शब्द दिलेले आहेत आणि ते जोड शब्द वाचून तुम्हाला तसेच तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत। आपण हे जोड शब्द वाचून घेऊयात। सुट्टी, खुश, चक्कर, लख, बग्गी, गच्च, सज्जन,
लठ्ठ, उड्डाण, अन्ना, पत्ता, कथ्थक, जिद्द, घट्ट, अन्न, गप्पा, झिम्मा, अय्या, गल्ली, सव्वा। प्रश्न चौथा, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा। त्यातलं अ आहे मोठे, याचा विरुद्धार्थी शब्द लहान। आ हसणे, रडणे। ई जड, हलके। ई खाली, वर। उ जाणे, येणे। उ सांडणे, भरणे। प्रश्न पाचवा, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा। अ सामानाला, माना, नाला, नामा, मासा, माला। आ बाजारात, बात, रात, बाजा, राबा, राजा। ई चालीस, चाल, लली, लस, सल। ई मनापासून, सून, मन, पाना, पान। मुलांनो, या स्वाध्यायापासून तुम्हाला नक्कीच मदत होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।